राज्य महिला आयोगाच्या वतीने गेली 4 वर्ष आम्ही आरोग्य वारी हा उपक्रम राबवतोय. यामध्ये देहू आळंदीवरून निघणारी पंढरीची वारी पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंत त्यामध्ये लाखो महिला वारकरी सहभागी होतात आणि या महिला वारकरींची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. देहू आळंदीची वारी ही जवळजवळ 22 ते 23 दिवसाचा कालावधी पार करत असते. मुक्ताई नगरवरून निघणारी वारी त्या अगोदर 7 दिवस असते. त्याचबरोबर नाशिक आणि इतर ठिकाणून येणारी वारी या आपल्याही अगोदर 10-12 दिवस निघतात. त्याच्यामुळे जवळजवळ 30 ते 35 दिवस या वारीमध्ये महिला वारकरी या चालत असतात आणि या कालावधीमध्ये एकदा तरी या सगळ्या महिला भगिनींना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. या मासिक पाळीचं फार मोठं टेन्शन या महिला भगिनींना असतं. पण पंढरीची वारी पूर्ण करत असताना ही भक्तिभावाची वारी आरोग्यदायी व्हावी याचा सुद्धा त्यांच्या मनामध्ये मानस असतो. पण हे प्रत्यक्षात आणत असताना गेल्या 4 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं दर 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही महिला भगिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग, बर्निंग मशीन, चेंजिंग रूम, चंदा मातांसाठी हिरकणी कक्ष, प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र यांची उभारणी केलेली आहे. आणि ही पाहणी करण्यासाठी मी स्वतः वारीमध्ये पायी चालत असते. आता सोलापूरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी 53, विसावाच्या ठिकाणी 44 आणि पंढरपूर शहरामध्ये 25 असे एकूण 124 हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत. या 124 हिरकणी कक्षामध्ये या सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याबाबत जनजागृती व्हावी याच्यासाठी माहिती पत्रक ही महिलांना देण्यात आलेले आहे. दर्शनी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जाहिरात करण्यात आलेली आहे. आमचे डिजिटल स्क्रीन ही पूर्ण वारीमध्ये फिरते आणि केवळ ही वारी आरोग्याची तर व्हावी पण ती सुरक्षितेची व्हावी यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक आणि त्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थांना आम्ही बरोबर घेऊन महिला सुरक्षितेसाठी आवाहन करत आहोत. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये त्याच्यासाठी पोलिसांना देखील सूचना दिलेली आहे. महिलांना कोणत्या पद्धतीचा त्रास होऊ नये तर त्यांनी 112, 1098, 1091 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावात. पण तरी सुद्धा या सगळ्या वारींमध्ये महिला सुरक्षितेसाठी दामिनी आणि बीट मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. या वारीबरोबरच खऱ्या अर्थानं महिलांमध्ये जनजागृती व्हावी. मग तो कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात असेल, डीव्ही मेंटेनन्सच्या संदर्भात असेल, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार असेल, विद्यार्थ्यांसाठीची सुरक्षितता असेल, कॉलेजवरील तरुणींची सुरक्षा आणि या सगळ्यांसाठी आपल्यासाठी कोणत्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध आहे, मदत उपलब्ध आहे याच्यासाठी आमची डिजिटल स्क्रीन ही विसाव्याच्या ठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी माहिती देत असते. आणि अशा पद्धतीने या वारीमध्ये संपूर्ण महिला सुरक्षेसाठी नियोजन केलेलं आहे. आज सकाळी पहाटेची विठू रुक्माईची पूजा केल्यानंतर या ठिकाणच्या आमच्या जिल्हा महिला बालविकास विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. त्यांनी जे हिरकणी कक्ष उभारलेले आहे त्याची पाहणी करून आज निमगाव केतकीमध्ये देखील आमचा आरोग्य वारीचा कार्यक्रम आहे. अनेक ठिकाणी असे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेत आणि महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय. ही आरोग्य वारी भक्तिभावाच्या आणि त्याचबरोबर सुरक्षितरित्या पूर्ण व्हावी ही विठुराया चरणी मी प्रार्थना करते आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी हे राज्य महिला आयोगाच्या वतीनं काम करण्याची देखील मला एक संधी चांगल्या पद्धतीने मिळाली आणि म्हणून लाखो महिला वारकऱ्यांसाठी हा सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. पुणे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करत यामध्ये सर्व यंत्रणा सहभागी झालेली आहे. त्यांनाही मी मनापासून आभार व्यक्त करते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.